नमस्कार मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण किंमतवाढी संबंधी बघितलेल्या आहेत बेसिक कन्सेप्ट्स. आता ही किंमतवाढ मोजायची कशी याच्यासाठी काही इंडायसेस वापरले जातात, इंडेक्सेस वापरले जातात. त्यांचा आपल्याला थोडक्यात स्टडी करायचा आहे. त्यातला पहिला आणि महत्त्वाचा इंडेक्स म्हणजे घाऊक किंमत निर्देशांक. याला इंग्लिशमध्ये म्हणतात होलसेल प्राइस इंडेक्स आणि शॉर्ट फॉर्ममध्ये म्हणतात WPI. होलसेल प्राइस इंडेक्स, घाऊक किंमत निर्देशांक. बेसिकली हे निर्देशांक काय असतात की ते तुम्हाला दाखवतात की समजा आज इतकी महागाई असेल तर मागच्या वर्षीच्या मानाने ही महागाई जास्त आहे का कमी आहे, किती वेगाने वाढते वगैरे वगैरे. कारण काहीतरी तर एक मेजर पाहिजे ना मोजण्यासाठी. ओके, यासाठी वेगवेगळे किंमत निर्देशांक आहेत. त्यातला पहिला महत्त्वाचा किंमत निर्देशांक म्हणजे WPI, होलसेल प्राइस इंडेक्स. आता बघा, होलसेल या शब्दाचा अर्थ आपल्याला माहिती आहे, कॉमन लाईफमध्ये पण आपण हा शब्द वापरतो की अमुक एक दुकानामध्ये होलसेलच्या रेटने साड्या मिळतात किंवा होलसेलच्या रेटने धान्य मिळतं, होलसेलच्या रेटने काही वस्तू मिळतात असं आपण म्हणतो. तर हा जो होलसेलवाला माणूस असतो ना, होलसेल दराने विकणारा, हा नॉर्मली एक दोन गिऱ्हाईकाला काही विकत नाही. ओके, तसं किराणा दुकानावर समजा एखादं किराणा दुकान असेल जिथे जाऊन कुठलीही एक व्यक्ती की जिला डायरेक्ट घरासाठी वापरायला वस्तू पाहिजे, म्हणजे कन्झम्पशन म्हणजे उपभोग घेण्यासाठी फायनल वस्तू पाहिजे, त्याला आपण किरकोळ किराणा दुकान म्हणतो आणि आपण किरकोळ ग्राहक असतो. पण समजा माझं स्वतःचंच किराणा दुकान आहे, छोट्या गावात आहे, समजा माझ्या खेड्यावर आहे, समजा माझं गाव मारवड आहे, मारवडला खेड्यावर माझं किराणा दुकान आहे असं समजा. तर मला अमळनेरवरून एखाद्या मोठ्या किराणा दुकानदाराकडनं मी मोठ्या प्रमाणावर माल उचलून माझ्या दुकानात विकण्यासाठी ठेवतो. तर मला जो किराणा दुकानदार विकतो तो बिझनेसमन आहे आणि मी पण बिझनेसमन आहे. जेव्हा तो एक बिझनेसमन दुसऱ्या बिझनेसमनला विकतो त्याला होलसेल दराने किंवा होलसेलर म्हणतात. ओके, आणि त्याला जो विकला जातो म्हणजे तो जो मोठा किराणावाला माझ्यासारख्या छोट्या किराणावाल्याला विकेल, तर हे काय झालं, होलसेलचा व्यवहार झाला. तर तो समजा मी गहू घेतला तर तो समजा 100 रुपयाने मला देत असेल, तर मी फायनल माझ्या किराणा दुकानामध्ये तो गहू आणल्यानंतर मी जे किरकोळ ग्राहकांना विकेल की ज्याला डायरेक्ट जाऊन पोळ्या बनवायच्या आहेत त्या गव्हाच्या पीठ करून त्याला विकेल, तर ते 100 रुपयामध्ये मी काहीतरी स्वतःचा नफा ॲड करेल आणि मग त्याला विकेल. राईट. सो हा जो एका दुकानदाराने दुसऱ्या दुकानदाराला किंवा एका बिझनेसमनने दुसऱ्या बिझनेसमनला, सो एक असतो तो मोठा असतो बिझनेसमन, दुसरा एक छोटा असतो बिझनेसमन. हे जे बिझनेसेसमध्ये विकले जातात, मोठ्या प्रमाणावर विकले जातात. आता मी जर गहू घेईल समजा घरासाठी, तर मी किती घेईल, 5 किलो 10 किलो घेईल. राईट. पण मी जर दुकानदार असलो तर मी दुसऱ्या मोठ्या दुकानदाराकडनं घेताना गहू किती घेईल, मी काहीतरी 100 किलोच घेईल, 200 किलो घेईल. राईट. सो हा जो दोन बिझनेसमनमध्ये, ओके, दोन व्यापाऱ्यांमध्ये किंवा दोन उद्योगधंद्यांमध्ये जो ही जी मालाची आदान प्रदान होते त्याला होलसेलचे व्यवहार असं म्हणतात. ओके. सो एकूण अर्थव्यवस्थेत या घाऊक स्तरावर, घाऊक म्हणजे मोठ्या प्रमाणावर जे खरेदी विक्री केली जाते त्या खरेदी केलेल्या वस्तूंच्या किमतीतील चढ उतार हे या निर्देशांकाद्वारे मोजले जातात. इंग्लिशमध्ये आपण त्याला म्हणतो चेंजेस इन द प्राइसेस ऑफ गुड्स सोल्ड अँड ट्रेडेड इन बल्क. बल्क म्हणजे मोठ्या प्रमाणावर, किरकोळ नाही. होलसेल बिझनेसमध्ये टू अदर बिझनेसेस, एका बिझनेसमनने दुसऱ्या बिझनेसमनला विकलेले. ठीक आहे. ओके. आता हा जो घाऊक किंमत निर्देशांक आहे हा कोणाद्वारे मोजला आणि प्रकाशित केला जातो, तर ऑफिस ऑफ इकॉनॉमिक ॲडव्हायझर म्हणजे आर्थिक सल्लागार कार्यालय. पक्क लक्षात ठेवा. काय, ऑफिस ऑफ इकॉनॉमिक ॲडव्हायझर, त्याला मराठीमध्ये म्हणतात आर्थिक सल्लागार कार्यालय. कोणत्या मंत्रालयाच्या अंडर येतं, हे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय. ओके, याला इंग्लिशमध्ये म्हणतात ऑफिस ऑफ इकॉनॉमिक ॲडव्हायझर. ओके, आर्थिक सल्लागाराचं कार्यालय. हे मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री म्हणजे व्यापार आणि वाणिज्य मंत्रालय याच्यात एक डिपार्टमेंट आहे, डिपार्टमेंट ऑफ इंडस्ट्रियल पॉलिसी अँड प्रमोशन म्हणजे औद्योगिक धोरण व प्रोत्साहन डिपार्टमेंट. याच्या अंडर
याला एक इकॉनॉमिक ॲडवायझर असतं, याच्या अंडर इकॉनॉमिक ॲडवायझरचे पद असतं, ते हे प्रकाशित करतात आणि मोजतात. ओके, सो मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री, वाणिज्य व व्यापार मंत्रालय, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय, त्या मंत्रालयाच्या अखत्यारीत येणारं डिपार्टमेंट ऑफ इंडस्ट्रियल पॉलिसी अँड प्रमोशन, हे पण पक्क लक्षात ठेवा. आणि याच्यात कोण असतो, याच्यात असतं एक ऑफिस ऑफ इकॉनॉमिक ॲडवायझर. ओके, तिन्ही गोष्टी लक्षात ठेवा. कोणतं मंत्रालय, त्या मंत्रालयातलं कोणतं डिपार्टमेंट आणि त्या डिपार्टमेंटमधलं कोणतं ऑफिस. सो ऑफिस ऑफ इकॉनॉमिक ॲडवायझर, डिपार्टमेंट कोणतं, इंडस्ट्रियल पॉलिसी अँड प्रमोशन, म्हणजे उद्योग धोरण आणि प्रोत्साहन विभाग. कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत, कॉमर्स अँड इंडस्ट्री मिनिस्ट्री, म्हणजे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय. ठीक आहे. पब्लिश्ड मंथली म्हणजे दर महिन्याला प्रकाशित केला जातो, हे पण लक्षात ठेवा. आणि नॉर्मली हा जो WPI म्हणजे होलसेल प्राइस इंडेक्स म्हणजे घाऊक किंमत निर्देशांक, हा दर महिन्याच्या साधारणतः 14 तारखेला, आणि जर 14ला सुट्टी असेल, जर 14 हॉलिडे असेल, तर मग त्या 14 नंतरचा जो कोणता नेक्स्ट वर्किंग डे असेल, पुढचा कामकाजाचा दिवस असेल, त्या दिवसाला. समजा 14ला सुट्टी असेल तर मग 15ला, समजा 14 आणि 15 दोन्ही दिवस सुट्टी असतील तर 16 तारखेला, आणि 14 जर वर्किंग डे असेल तर मग 14ला दर महिन्याच्या. ओके, आणि दर महिन्याला. ठीक आहे. WPI रेस्ट्रिक्टेड टू ओनली गुड्स, हे सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा. हा जो होलसेल प्राइस इंडेक्स आहे, आता मी याला WPI म्हणेल. WPI म्हणजे होलसेल प्राइस इंडेक्स म्हणजेच घाऊक किंमत निर्देशांक, WPI. हा WPI फक्त वस्तूंसाठी मोजला जातो, वस्तूंच्या सहाय्याने मोजला जातो, वस्तूंच्या किमती घेऊन मोजला जातो. याच्यात सेवांचा समावेश नसतो, सर्व्हिसेस इन्क्लूड केल्या जात नाही, पक्क लक्षात ठेवा, फक्त वस्तू. आता बघा, सगळ्याच वस्तूंच्या किमती मोजणं शक्य नसतं आणि व्यवहार देखील नसतं. त्याच्यामुळे साधारणतः एकूण अर्थव्यवस्था, एकूण उद्योगधंदे यांच्यासाठी वापरल्या जाणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या आणि ज्यांचा खरोखर जे बिझनेसेस आहेत, उद्योगधंदे आहेत, व्यापार आहे, याच्यावर ज्याचा डायरेक्ट इफेक्ट पडतो, अशाच वस्तू निवडल्या जातात की ज्यांच्या आधारे WPI मोजला जातो, कॅल्क्युलेट केला जातो. मग अशा समजा काही वस्तू निवडल्या की बाबा या वस्तू निवडल्या, यांच्या आधारे आपण WPI काढू. मग या वस्तूंचे सगळ्या भारतभरात अगदी एकच युनिफॉर्म रेट असेल असं नाही. ओके, वेगवेगळ्या उद्योगांमध्ये पण एकाच वस्तूचा रेट सेम असेल असं नाही. समजा स्टील आहे, स्टीलच्या सळया आहेत, तर स्टीलच्या सळया अनेक वेगवेगळ्या उद्योगांमध्ये वापरल्या जातात, त्या प्रत्येकामध्ये किंमत सारखीच असेल असं नाही. म्हणून प्राइस कोटेशन म्हणजे वस्तूंच्या किमतीचे नमुने, मराठीमध्ये याला वर्ड वापरला जातो, किंमत पातळीसाठी किंमत नमुने. इंग्लिशमध्ये याला म्हणतात प्राइस कोटेशन. प्राइस कोटेशन हे लक्षात ठेवा. आपण कोटेशन मागवतो ना, समजा आपल्याला घर बांधायचं असेल किंवा जाऊ द्या एखादी गोष्ट आपल्याला मोठी गोष्ट घ्यायची असेल, तर आपण ती वस्तू समजा 4 जण विकतात, तर आपण त्या 4 जणांकडनं कोटेशन घेतो की बाबा तू कितीला देशील मला लिहून दे, तू कितीला देशील, तू कितीला देशील, तू किती देशील, असं कोटेशन असतं. राईट. 4 वेगवेगळा असू शकतो, थोडाफार फरक असू शकतो. तर अशा पद्धतीने या WPI कॅल्क्युलेट करताना आपण वेगवेगळे किंमत नमुने म्हणजे प्राइस कोटेशन मागवले जातात, जेणेकरून त्या वेगवेगळ्या वस्तूंचा वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये जो काही प्राइसमधला फरक असेल त्याला ॲव्हरेजिंग करता यावं व्यवस्थित आणि योग्य WPI कॅल्क्युलेट केला जावं म्हणून. ओके. आता बघा, अर्थव्यवस्था ही सतत विकसित होत असते, तिच्यात नवनवीन क्षेत्रांची भर पडत असते, त्यामुळे वस्तूंची आणि किंमत नमुन्यांची संख्या सतत वाढत राहिलेली आहे. वस्तू पण वाढलेल्या आहेत. समजा आपण 1950 मध्ये बघितलं तर त्यावेळी अर्थव्यवस्थेमध्ये फार कमी वस्तू होत्या. त्याच्यामध्ये ॲग्रिकल्चरल म्हणजे शेतीविषयक वस्तूंचा जास्त प्रभाव होता. हळूहळू जसं जसं इंडस्ट्रियलायझेशन म्हणजे औद्योगिकरण वाढत गेलं तसं औद्योगिक वस्तूंचा प्रभाव वाढत गेला, मग औद्योगिक वस्तूंचा समावेश करण्यात आला. सो अर्थव्यवस्थेचं नेमकं चित्र या WPI मध्ये प्रतिबिंबित झालं पाहिजे म्हणून वस्तूंची संख्या वाढते. काही वस्तू बाद पण होतात. ओके, काही वस्तू असं होतं की काही वस्तू डायरेक्ट अर्थव्यवस्थेमधनं बाद होऊन जातात. कॅमेरा रोल पूर्वी आपल्या कॅमेरामध्ये असायचं बघा, तो कॅमेरा रोल असायचा, ते आपण धुवायला टाकायचो, मग ते धुवून ते
निगेटिव्ह असायची त्याची आणि हे असायचं. आता कॅमेरा रोल कुठे वापरला जातो? मोबाईल डिजिटल कॅमेऱ्यांनी कॅमेरा रोल हा कन्सेप्ट खतम होऊन गेला. तर कॅमेरा रोलची किंमत घेऊन इथे चालेल का? आता नाही, ती वापरलीच जात नाही आता ती वस्तू, किंवा खूप कमी प्रमाणावर वापरली जाते, राईट. तर अशा पद्धतीने काही वस्तू वगळल्या जातात, काही वस्तू ॲड होतात, पण ओव्हरऑल वस्तूंची संख्या आणि प्राइस कोटेशनची संख्या ही वाढतच राहिलेली आहे. ओके. 1942 मध्ये पहिल्यांदा मोजला गेला WPI. आता बघा मित्रांनो, गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर एक सुंदर हा जो WPI लेटेस्ट सिरीज आली त्याच्याशी रिलेटेड एक पूर्ण PDF आहे, इंग्लिशमध्ये आहे, पण मी याला अटॅच केली आहे आणि मी जे याची PDF शेअर करेल ज्यावेळी टेलिग्राम चॅनलवर, हां हे लक्षात ठेवा, टेलिग्राम चॅनलला व्हिजिट करायची आठवण ठेवा, कारण टेलिग्राम चॅनलवर बऱ्याच गोष्टी मी शेअर करत असतो. ठीक आहे. सो ते तुम्हाला दाखवतो. तो मी हे बघा, मॅन्युअल ऑन होलसेल प्राइस इंडेक्स WPI 2011-12 मध्ये ज्यावेळी बेस चेंज केला त्यावेळी हे बघा, ऑफिस ऑफ द इकॉनॉमिक ॲडवायझर. बघा आपण जे म्हटलो ना, कोणाकडनं प्रकाशित केलं जातं हे? ऑफिस ऑफ द इकॉनॉमिक ॲडवायझर, हां, आर्थिक सल्लागारांचं कार्यालय. कोणतं डिपार्टमेंट? डिपार्टमेंट ऑफ इंडस्ट्रियल पॉलिसी अँड प्रमोशन. आणि कोणत्या मंत्रालयाअंतर्गत? मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय यांनी पब्लिश केलेलं हे मॅन्युअल आहे. या मॅन्युअलमध्ये सगळं दिलेलं आहे, अगदी डिटेल. हे बघा, ही इंडेक्स आहे. हे बघा, इम्पॉर्टन्स ऑफ WPI, की बाबा WPIचा काय नेमकं महत्त्व आहे, WPI काय कॅल्क्युलेट केला जातो, बरोबर, इम्पॉर्टन्स काय आहे. हां, हे बघा मी सगळं हे केलेलं आहे याच्यामध्ये. याच्यामध्ये बघा हा फार इम्पॉर्टंट आहे. WPI आपल्याला माहिती आहे ऑफिस ऑफ इकॉनॉमिक ॲडवायझर पब्लिश करतं. जो CPI असतं म्हणजे कन्झ्युमर प्राइस इंडेक्स, आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत, ज्याच्यामध्ये अर्बन रुरल ऑल इंडिया असतं, इज रिलीज्ड बाय सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑफिस. म्हणजे कन्झ्युमर प्राइस इंडेक्स पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत आपण. त्याच्यात अर्बन म्हणजे शहरी, रुरल म्हणजे ग्रामीण, आणि ऑल इंडिया म्हणजे संपूर्ण भारतासाठीचा जो CPI रिलीज केला जातो, कोण रिलीज करतं? CSO, सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑफिस. कोणाच्या अंडर? मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन. आणि CPIच पण जो इंडस्ट्रियल वर्कर म्हणजे औद्योगिक कामगारांसाठीचा जो CPI असतो, त्याच्यानंतर ॲग्रिकल्चर लेबर म्हणजे कृषी कामगारांसाठीचा जो CPI असतो, आणि रुरल लेबर ग्रामीण कामगारांसाठीचा CPI असतो. हे सगळे मिनिस्ट्री ऑफ लेबरच्या लेबर ब्युरोद्वारे, मिनिस्ट्री ऑफ लेबर म्हणजे श्रम मंत्रालय, त्याच्यातला श्रम ब्युरो याच्याद्वारे हे उरलेले प्रकाशित केले जातात. ठीक आहे. ओके. तर हे जे PDF आहे मी याला जोडून देणार आहे याच्यामध्ये. ठीक आहे. त्याच्यातनं आपण हे घेतलेलं आहे. बघा तुम्हाला मी दाखवतो आता की पहिल्यांदा हा CPI कधी मोजला गेला, कसा मोजला गेला. तर काय म्हटलं मी की 1942 मध्ये पहिल्यांदा मोजला गेला आणि 1947 पासून नियमितपणे मोजला जातो. आणि 1942 मध्ये ज्यावेळी पहिल्यांदा मोजला गेला त्यावेळी फक्त 23 वस्तू होत्या आणि 23 किमतीचे नमुने होते, फक्त 23. ओके. हे बघा, या चार्टमध्ये हिस्ट्री दिलेली. हा PDF मी शेअर करणार आहे, त्यामुळे डोंट वरी, PDF टेलिग्राम चॅनलवर. बघा पहिल्यांदा कधी मोजला गेला हा, बघा 10 जानेवारी 1942. थोडं मोठं करतो मी तुम्हाला बघायला. ठीक आहे. WPI पहिल्यांदा कधी मोजला गेला? 10 जानेवारी 1942. हा यावेळी मोजला गेला कोणत्या याच्यासाठी? याच्या बेस काय वापरला गेला होता? तर 1939चा बेस. वीक एंडेड 19 ऑगस्ट 1939. 19 ऑगस्ट 1939 रोजी जो आठवडा संपला होता त्याला बेस इयर मानलं. म्हणजे या दिवशी या आठवड्यामध्ये त्या 23 किमतींची किंमत 100 रुपये धरायची आणि त्या मानाने मग 42 मध्ये किमती किती वाढल्या याला म्हणतात बेस इयर. काहीतरी एक बेस घेतला जातो की त्यावेळी त्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तूंच्या किमती ज्या होत्या त्याला 100 मानायचं आणि मग त्याच्यात आता 100चे किती झाले बाबा? 120 झाले, तर मग 20% WPI वाढला असं. ओके, ठीक आहे.
आणि याच्यात ॲव्हरेजिंग आणि वेट्स काय होतं, म्हणजे याच्यात सरासरी कशी काढली गेली होती, तर GM विथ इक्वल वेट्स. म्हणजे बघा या ज्या 23 वस्तू होत्या ना, GM म्हणजे काय, GM म्हणजे जॉमेट्रिक मीन. आता या मॅथमॅटिक्समधल्या कन्सेप्ट आहेत, तुम्हाला ते फार लक्षात ठेवायची गरज नाही, पण एक जरूर लक्षात ठेवा की 1942 मध्ये जेव्हा पहिल्यांदा मोजला गेला WBI, जॉमेट्रिक मीन म्हणजे भूमितीय मध्य ही पद्धत वापरली गेली होती सरासरी काढण्यासाठी त्या 23 वस्तूंची. आणि प्रत्येकाला इक्वल वेट दिलं गेलं होतं, 23च्या 23 वस्तूंना इक्वल वेट. म्हणजे असं नाही होणार की या वस्तूला थोडं जास्त वेट द्यायचं आणि या वस्तूला कमी वेट द्यायचं, असं नव्हतं त्यावेळी. सगळ्यांना इक्वल वेट. आणि त्याचा काय काढला होता, भूमितीय मध्य. ओके, एक गणितीय मध्य असतो त्याला अरिथमॅटिक मीन म्हणतात, म्हणजे शॉर्ट फॉर्म मध्ये AM म्हणतात. आणि दुसरा जॉमेट्रिक मीन असतो त्याला भूमितीय मध्य म्हणतात. ओके, तुम्ही मॅथ्समध्ये केलंच असेल हे, राईट. त्याच्यानंतर मग पुन्हा 1945 मध्ये पब्लिश केला गेला. त्याच्यात 1939चा लास्ट वीक हा बेस पकडला गेला होता, पायाभूत वर्ष पकडलं गेलं होतं. तिथे पण वेटेड GM म्हणजे जॉमेट्रिक मीन म्हणजे भूमितीय मध्य. याच्यामध्ये फूड आर्टिकल्स म्हणजे अन्नपदार्थांचं साह्याने मोजला गेला होता. पुन्हा 1947 आणि 47 पासून पुढे मग रेग्युलर हे केला जात होता. ओके, असं करत करत बघा नंतर मग बघा 1952 नंतर 1952 मध्ये म्हणजे स्वातंत्र्यानंतर, ठीक आहे, स्वातंत्र्यानंतर 1952 पासून सुरुवात झाली परत. त्यावेळी जो बेस होता तो होता 52-53चा आणि 48-49 ॲज वेट बेस. ठीक आहे, हे जास्त लक्षात ठेवायची गरज नाही. त्यानंतर 69 मध्ये बेस चेंज करण्यात आला, तो 61-62 करण्यात आला. नंतर जानेवारी 77 मध्ये बेस चेंज करण्यात आला, 70-71चा बेस करण्यात आला. म्हणजे 70-71 मध्ये या 360 वस्तूंची किंमत 100 होती असं धरायचं. आणि मग जानेवारी 77 मध्ये त्याच वस्तूंची किंमत किती वाढली 100च्या मानाने ते काढायचं. नंतर 89 मध्ये पुन्हा वर्ष चेंज केलं गेलं, 81-82 करण्यात आलं. त्याच्यानंतर 2000 मध्ये पुन्हा चेंज करण्यात आलं, 93-94 हे वर्ष घेण्यात आलं. सप्टेंबर 2010 मध्ये पुन्हा बेस इयर चेंज करण्यात आलं, पायाभूत वर्ष 2004-05 करण्यात आलं. आणि लेटेस्ट जे झालं ते मे 2017 मध्ये, लक्षात ठेवा, मे 2017 मध्ये बेस इयर चेंज करण्यात आलं आणि 11-12 हे बेस इयर करण्यात आलं. सो आत्ता म्हणजे केव्हा, जेव्हा मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय म्हणजे ऑक्टोबर 2024 मध्ये जे बेस इयर आहे ते 2011-12 आहे. ओके, मात्र तुम्ही जर हा व्हिडिओ 2025, 26, 27 कधीतरी ऐकत असाल तर तुम्ही बघून घ्या की लेटेस्ट बेस इयर कोणतं चेंज झालेलं आहे, कारण तोपर्यंत चेंज झालेलंच असणार आहे, कारण ऑलरेडी शिफारसी आहेत की 2017-18 करायचं, ते आपण बघणार आहोत. सो आजच्या घडीला बेस इयर कोणतं आहे, पायाभूत वर्ष कोणतं वापरलं जातं, 2011-12. हे कधीपासून वापरलं जात आहे, मे 2017 पासून. आणि इथे कोणत्या प्रकारचा मध्य वापरला जातो, तर इलेमेंटरी इंडेक्स साठी जॉमेट्रिक मीन. म्हणजे काय, ज्या बेसिक वस्तू काय आहे की या ज्या वस्तू आहेत ना, या वस्तूंचे मोठे ग्रुप केलेले आहेत, त्याच्यानंतर सब ग्रुप केलेले आहेत आणि त्या सब ग्रुपमध्ये वस्तू आहेत. ओके, समजा फूड ॲटम्स, ओके, म्हणजे प्रायमरी गुड्स म्हणजे प्राथमिक वस्तू हा एक मोठा ग्रुप आहे. त्याच्यात मग कृषी अन्नपदार्थ हा उपघटक आहे आणि त्या उपघटकामध्ये मग वांगे, बटाटे, अमुक डमुक हे एक एक वस्तू आहे. सो जे बेसिक या वस्तूंचा WPI काढला जातो त्यावेळी भूमितीय मध्य काढला जातो. कुठे, याला एलिमेंटरी इंडेक्स म्हणतात. म्हणजे अगदी ज्या एक एक वस्तू घेऊन जो काढला जातो तो भूमितीय मध्य काढला जातो. आणि नंतर त्या वस्तूंचं सगळं हे सरासरी एकत्र करून ज्यावेळी सबग्रुप म्हणजे उपगट आणि ग्रुप म्हणजे गट यांचे WPI काढले जातात, त्यावेळी मात्र अरिथमेटिक मीन काढला जातो, म्हणजे गणितीय मध्य काढला जातो. पक्क लक्षात ठेवा की एलिमेंटरी लेवलवर म्हणजे वस्तूंच्या लेवलवर जॉमेट्रिक मीन म्हणजे भूमितीय मध्य वापरला जातो आणि ग्रुप आणि सबग्रुप म्हणजे गट आणि उपगट यांच्या स्तरावर मात्र गणितीय मध्य म्हणजे अरिथमॅटिक मीन वापरला जातो. ठीक आहे, ओके.
सो हे बघा, मी जे सांगितलं ना ते जे ती जी ही आहे PDF आहे प्रॉपर इकॉनॉमिक ॲडवायझर ऑफिसची, त्याच्यात मी हा घेतलेला आहे की बघा, फर्स्ट इकॉनॉमिक ॲडवायझर टू द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, म्हणजे भारत सरकारचे पहिले आर्थिक सल्लागार. हे अदरवाईज पण लक्षात ठेवा. इन प्री इंडिपेंडन्स एरिया, म्हणजे आपल्याला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी भारत सरकारसाठी जेव्हा पहिल्यांदा आर्थिक सल्लागार नेमले गेले ते होते सर थिओडोर E.G. ग्रेगरी, आणि हे होते 1937 पासून 1946 पर्यंत. लक्षात ठेवा हे नाव, सर थिओडोर E.G. ग्रेगरी हे स्वातंत्र्यापूर्वी भारत सरकारचे पहिले आर्थिक सल्लागार. कधीपासून होते? 37 ते 46. यांनी एक मेथड स्टार्ट केली, क्विक सिरीज युझिंग द वीक एंडेड ऑगस्ट 1939चा 19 ऑगस्टच्या आधीचा आठवडा घेऊन क्विक सिरीज ॲज याला बेस मानलं त्यांनी. आणि मग हे इंडेक्स त्यांनी कॅल्क्युलेट केली जानेवारी 10, 1942 साठी पहिल्यांदा. कधी? जानेवारी 10, 1942. आणि मग सिन्स 1947 पासून इंडेक्स इज बीइंग पब्लिश्ड रेग्युलरली. ओके. 6 रिव्हिजन्स हॅव टेकन प्लेस इंट्रोड्युसिंग द न्यू बेस इयर. मग 6 वेळा बेस इयर चेंज झालेलं आहे. आपण आधीच बघितलं. कधी? बघा, आधी 52-53 करण्यात आलं, मग 61-62, मग 70-71, मग 81-82, मग 93-94, नंतर 2004-05, आणि आता जी 7वी आहे 11-12 जी चालू आहे, हा 7वा बदल आहे, 7th रिव्हिजन. लक्षात ठेवा. आणि या 11-12 नंतर जर आता बेस इयर बदललं तर ती 8वी रिव्हिजन असेल, 8वा बदल असेल. ओके. परत लक्षात ठेवा, 52-53 1, नंतर 61-62 2, नंतर 70-71 3, 81-82 4, 93-94 5, 2004-05 6, आणि 11-12 7वी रिव्हिजन. ओके. येस. बघा, त्यावेळेचा हा फोटो आहे. हे बघा, फर्स्ट रो मिस्टर V.K. चोप्रा, मिस्टर M.A. मुल्की आणि सर थिओडोर ग्रेगरी. हे भारताचे पहिले प्री इंडिपेंडन्स भारताचे पहिले. ते बघा, कॅम्प ऑफिस ऑफ द इकॉनॉमिक ॲडवायझर टू द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, शिमला, ऑन द ईव ऑफ डिपार्चर ऑफ सर थिओडोर ग्रेगरी फ्रॉम इंडिया, 18 मे 1946. 39 पासून 46 पर्यंत होते ना हे. तर ज्यावेळी यांची ही टर्म संपली इकॉनॉमिक आणि ते इंग्लंडला परत जाणार होते, त्यावेळी हा काढलेला फोटो आहे. तिथे शिमल्याला हे कॅम्प ऑफिस होतं इकॉनॉमिक ॲडवायझरचं, आणि त्यांच्यासोबत हे सगळे इंडियन्स आहेत बघा. सो एक लक्षात घ्या मित्रांनो, ज्यावेळी इंग्रजांची सत्ता इथे प्रस्थापित झाली, हा फॅक्ट होता. आपल्या डोक्यावर काय बिंबवलं जातं, जसे काही ही लोक यांच्याबरोबर बसलेले आहेत म्हणजे हे सगळे स्वातंत्र्याच्या विरोधी होते. असं नसतं. एकदा जेव्हा प्रचंड आर्मी सहित त्यांची सत्ता होती, तर असे 1-2 जणांना मारून भारताला स्वातंत्र्य मिळणं अशक्य होतं. याचा अर्थ क्रांतिकारकांचं योगदान कमी आहे का? अजिबात नाही. त्यांनी कुठे ना कुठे त्यांच्या मनामध्ये भीती निर्माण केली, याच्याबद्दल वाद नाही, पण त्याच्यानेच आपल्याला स्वातंत्र्य मिळालं असतं असं मानणं सुद्धा मला असं वाटतं की योग्य नाही. म्हणून आपल्या आजकाल ना व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी आणि याच्यामार्फत सोशल मीडिया मार्फत असं बिंबवलं जातं की जसं काही गांधीजी, नेहरू आणि इधर सरदार पटेल, मौलाना अबुल कलाम आझाद वगैरे वगैरे हे इंग्रजांची यांची हातमिळवणी होती. हे काही खरं स्वातंत्र्य युद्ध लढत नव्हते आणि खरं स्वातंत्र्य युद्ध हे फक्त क्रांतिकारक लढत होते, असं अजिबात नाही. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने कॉन्ट्रीब्यूट करत होता. आणखी एक भांडण लावलं जातं. एक भांडण असं लावलं जातं पंडित जवाहरलाल नेहरू विरुद्ध सरदार वल्लभभाई पटेल. अजून एक भांडण लावलं जातं गांधीजी विरुद्ध सुभाष बाबू. मी मागे सुद्धा एकदा सांगितलेलं आहे की
सुभाषचंद्र बोस आणि गांधीजी यांचे वैचारिक मतभेद असले तरी सुद्धा ते स्वातंत्र्यासाठी लढत होते. दोघांना एकमेकांचा आदर होता. एवढंच नव्हे तर काँग्रेसच्या निवडणुकीतनं माघार घेतल्यानंतर सुभाष बाबूंनी ज्यावेळी आझाद हिंद सेना स्थापन केली, त्यांनी आपल्या ज्या ब्रिगेड केल्या. आता बघा, आपण काय म्हणतो, जसं काही भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, पंडित जवाहरलाल नेहरू, गांधीजी वगैरे यांनी सुभाष बाबूंना हाकलून लावलं वगैरे असं काहीतरी आपल्या मनावर बिंबवलं जातं. साफ खोटं आहे. तुम्ही जर त्यांची पुस्तकं वाचली तर तुमच्या लक्षात येईल की सुभाषचंद्र बोसांना किती आदर होता गांधीजींविषयी. किंबहुना गांधीजी, मी कलकत्त्याला गेलेलो आहे आणि सुभाष बाबूंचं जे घर आहे नेताजी भवन, कधी कलकत्त्याला गेला तर जरूर जा. या व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीच्या नादी लागू नका मित्रांनो. खरं नॉलेज प्राप्त करा, फिरा, ॲक्च्युअल बघा, या महान लोकांची खरी चरित्र वाचा. आपण वाचणं बंद केलंय. आपण फक्त व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीवर आहोत आणि या व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीमध्ये कोण काय टाकतंय आपल्याला माहीत नाही, तरी सुद्धा आपण अत्यंत अंधपणे त्याच्यावर विश्वास ठेवतो. याच्यातनं बाहेर पडा, ओरिजिनल वाचा. तर सुभाष बाबूंनी स्वतःच्या ब्रिगेडियर्सला गांधीजींचं नाव दिलं, नेहरूंचं नाव दिलं. सुभाष बाबूंच्या घराला नंतर गांधीजींनी भेट दिली होती, नेताजी भवनला वगैरे वगैरे. इतके छान त्यांच्यामध्ये रिलेशन होते आणि त्या रिलेशनला आपण इथे बसून आपल्याला कवडीची अक्कल नाही, आपण काही वाचलेलं नाही, व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीच्या पलीकडे आपलं नॉलेज नाही, त्याच्यावर विश्वास ठेवून आपण अशा तावातावाने काही बाजू मांडतो की जसं काय आपण सर्वज्ञानी आहोत. मी सुद्धा सर्वज्ञानी नाही, कोणीच सर्वज्ञानी नाही. आपण वाचलं पाहिजे, मूळ ग्रंथ वाचले पाहिजेत, मूळ आत्मचरित्र वाचली पाहिजेत, त्यांचे मूळ लेखन वाचले पाहिजेत, मूळ लेख वाचले पाहिजेत मित्रांनो. फिरलं पाहिजे, त्यांच्या घरांना भेटी दिल्या पाहिजेत, ते बघितलं पाहिजे. अशा ऐतिहासिक वास्तू पाहून माणसाच्या मनामध्ये देशप्रेम येतं. खरं देशप्रेम, खोटं आणि बेगडी देशप्रेम नाही, खरं देशप्रेम निर्माण होतं आणि खऱ्या अर्थाने माणूस आपल्या या मायभूमीची सेवा करण्यासाठी उद्युक्त होतो. एनिवे, सो हे होते फर्स्ट इकॉनॉमिक ॲडवायझर आणि हे त्यावेळेचा त्यांचा हा फोटो आहे. ओके, ठीक आहे. बघा, ॲज रेकॉर्डेड हिस्ट्री गोज, होलसेल प्राइस इंडेक्सेस हॅव बीन पब्लिश फ्रॉम द पिरियड ऑफ द सेकंड वर्ल्ड वॉर. फर्स्ट इकॉनॉमिक ॲडवायझर सर ग्रेगरी यांनी कंपाईल केलं होतं वगैरे वगैरे. ठीक आहे, ओके. आणि बघा, ते कंपाईल करताना बघा, हे हाताने त्यांनी वेगवेगळ्या वस्तूंचे हे रेट लिहिलेले आहेत. बघा, हे बघा, आर्टिकल, फूड ग्रेन आर्टिकल्स इथे लिहिलेलं. बघा, हा फोटो आहे, इंटरनेटवर आहे हा. ठीक आहे. सो बघा, इंडेक्स नंबर्स ऑफ होलसेल प्राइसेस 1937. किती कष्ट केले असतील त्या लोकांनी. आणि तुम्हाला मी सांगतो मित्रांनो, इंग्रज चांगले नव्हतेच, नो डाऊट. त्यांनी भारताचं प्रचंड शोषण केलं, पण ज्या इन्स्टिट्यूशन्स त्यांनी भारतामध्ये इस्टॅब्लिश केल्या त्याचं श्रेय त्यांना गेलंच पाहिजे. त्यांनी ते काही आपल्यासाठी इन्स्टिट्यूशन्स तयार केलं असं नव्हे, त्यांच्याच फायद्यासाठी केल्या. पण आज भारतामध्ये न्यायव्यवस्था, भारतामध्ये हे इकॉनॉमिक सर्व्हेज हे त्यांनी तेव्हा सुरू केले. बघा, WPI किती मेटिक्युलसली मेंटेन्ड आहे बघा 1937चं. आता तरी आपण करतो का? इंग्रजांच्या काळातले काही पूल आहेत, ठीक आहे, ते अजून जसेच्या तसे आहेत. आपण बांधलेले पूल उद्घाटनानंतर पडतात. इंग्रजांचे अनेक पूल जसेच्या तसे आहेत आणि अजून सुद्धा त्यांच्या मेंटेनन्सचं शेड्यूल येतं आपल्याला की हा पूल आता इतक्या वर्षांचा झालेला आहे, याला तुम्ही पाडा, असं आपल्याला येतं तिथून. इतकं त्यांचं मेटिक्युलस होतं. आर्किओलॉजी सर्व्हे ऑफ इंडिया इंग्रजांनी स्थापन केलं. रेल्वे त्यांनी आणली, त्यांच्या स्वार्थासाठी केलं, पण आपल्यासाठी ते आवश्यक सुद्धा होतं आजच्या घडीला. राईट. सो अगेन, लगेच देशद्रोही ठरवू नका मला. आजकाल फार फॅशन आहे की काही झालं का लगेच देशद्रोही म्हणायचं, अँटी नॅशनल म्हणायचं, अर्बन नक्सल म्हणायचं, पाकिस्तानात जा म्हणायचं, नाही तर इंग्लंडमध्ये जा म्हणायचं. ॲब्सोल्युटली रॉंग. तरुण मुलांनो, याच्यातनं बाहेर पडा. सम्यक पद्धतीने बघा, अरे गेले ते इंग्रज गेले, मुघल गेले, सगळे गेले, आपण स्वतंत्र भारतात राहत आहोत. आपण स्वतंत्र डोक्याने विचार करू. आता काही आपण इंग्रजांनी अमुक एक गोष्ट चांगली केली म्हणे इंग्रज काही येऊन परत आपल्याला राज्य करणार आहेत का? नाही. चांगल्याला चांगलं म्हणायचं, वाईटाला वाईट म्हणायचं, सिम्पल. आणि चांगल्याला चांगलं म्हणता येणं जरी तो दुश्मन असेल, आणि वाईटाला वाईट म्हणता येणं जरी तो दोस्त असेल, हे
स्वतंत्र बुद्धीच्या माणसाचं लक्षण असतं. ही स्वतंत्र बुद्धी आपण आपल्यामध्ये ठेवली पाहिजे. सो हे त्यावेळचे बघा हे कागद आहेत. ठीक आहे, ओके, ठीक आहे. सो आता बेस इयर आपण बघितलं की पायाभूत वर्ष आता कोणतं आहे, 7th रिव्हिजननुसार 2011-12, राईट, 11-12. म्हणजे आता हे पायाभूत वर्ष असतं म्हणजे काय की ज्या वस्तू आपण ठरवलेल्या आहेत त्या वस्तूंच्या किमती एकत्र करायच्या, ते ॲव्हरेज वगैरे काढून, आणि त्यांना 2011-12 मध्ये आणि त्याला 100 मानायचं. आणि समजा मग 2020-21 मध्ये त्याच वस्तूंच्या ॲव्हरेज किमती, त्या वेटेड ॲव्हरेज काढल्यानुसारच्या त्या ॲव्हरेज किमती की ज्या 2011-12 मध्ये आपण त्यांना 100 मानलं होतं, ते आताच्या हिशोबाने जर 120 होत असेल, समजा 110 होत असेल, तर याचा अर्थ काय की घाऊक किंमत निर्देशांक हा 10% वाढला. म्हणजे जे 11-12 मध्ये 100 रुपयात मिळत होतं ते आता 110 रुपयामध्ये मिळतं. याचा अर्थ घाऊक किंमत निर्देशांक हा 10% वाढला असं म्हटलं जातं, राईट. सो ही संकल्पना असते आधारभूत वर्ष. ठीक आहे. स्वातंत्र्यापूर्वी 1939 होता आपल्याला माहिती आहे, पण स्वातंत्र्यानंतर कोणतं झालं, 52-53 झालं, राईट. आणि मग 52-53 पासून कसं कसं होत गेलं ते आपल्याला माहिती आहे. लास्ट 2 लक्षात ठेवा. 2004-5 हे आधारभूत वर्ष झालं होतं 2010 पासून, बरोबर. हे जे 4-5 झालं होतं हे अभिजित सेन कार्यगट होता, प्रोफेसर अभिजित सेन या कार्यगटानुसार 4-5 हे आधारभूत वर्ष झालं होतं 2010 मध्ये. ओके. आणि 2017 पासून आपल्याला माहिती आहे, मे 2017 पासून 2011-12 हे आधारभूत वर्ष आहे. हे सौमित्र चौधरी यांचा कार्यगट होता. ओके, हे जरूर लक्षात ठेवा. सो सौमित्र चौधरी यांचा कार्यगट होता. त्याच्यानुसार मे 2017 पासून 11-12 हे आधारभूत वर्ष आहे. ठीक आहे. 2019 मध्ये नीती आयोगाचे सदस्य रमेश चांद यांच्या अध्यक्षतेखाली एक कार्यगटाची शिफारस आहे की 2017-18 हे आधारभूत वर्ष केलं जावं आणि याची लवकरच अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे, पण अजून झालेली नाही. सो त्याच्याकरता मी सांगितलं की हा व्हिडिओ जर तुम्ही उशिरा ऐकत असाल कधीतरी 25, 26, 27 मध्ये, तर कदाचित 2017-18 हे वर्ष झालेलं असू शकतं बेस इयर की ज्याला 100 मानलं जाईल. ओके. आपण लास्ट कोणते 2 लक्षात ठेवायचे की 2010 मध्ये काय करण्यात आलं, आधारभूत वर्ष 2004-5 हे आधारभूत वर्ष करण्यात आलं. म्हणजे 2004-5च्या किंमत पातळीला 100 मानलं जाईल असं होतं. ते कोणते होते, अभिजित सेन कार्यगटाच्या शिफारसीनुसार ते केलं गेलं होतं. त्यानंतर 2017 मध्ये हे बेस इयर चेंज करण्यात आलं आणि काय करण्यात आलं आता 2011-12. म्हणजे आता 11-12च्या किंमत पातळीला 100 मानलं जाईल. आणि हे कोणत्या कार्यगटाच्या शिफारसीनुसार, सौमित्र चौधरी यांच्या कार्यगटाच्या शिफारसीनुसार. ओके. आणि आता 2019 मध्ये नीती आयोगाचे सदस्य रमेश चांद यांच्या कार्यगटाने काय शिफारस केलेली आहे की 17-18 हे बेस इयर करा. त्याच्यावर अजून म्हणजे ऑक्टोबर 2024 पर्यंत अंमलबजावणी झालेलं नाही. तुम्ही व्हिडिओ ऐकत असाल त्यावेळी कदाचित झालेलं असू शकतं, राईट. ओके, ठीक आहे. सो ही झाली WPIची हिस्ट्री. या लेक्चरमध्ये आपण इथे थांबू. पुढच्या लेक्चरमध्ये या WPI मध्ये कोणते महत्त्वाच्या वस्तू असतात, त्यांचे कोणते गट आहेत, कोणत्या वस्तू पूर्वीच्या होत्या पण आता काढून टाकलेल्या आहेत आणि कोणत्या गोष्टी पूर्वी नव्हत्या त्या आता आलेल्या आहेत, ते सगळं आपण बघू, राईट. ओके. थँक्यू व्हेरी मच.